हवामान खात्याचा नवीन अंदाज। या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, मोठा इशारा 24 तासांमध्ये। रत्नागिरी असेल, पुणे असेल, नागपूर असेल, विजेचा कडकडासह आता या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। तर येत्या 24 ते 48 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठं मुसळधार पाऊस होणार आहे, याचप्रमाणे कुठं कोरडे इथं राहणार आहे, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये कोकण विभागामधील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातील पाऊस कसा असेल, उदाहरणार्थ हलका, मध्यम, मुसळधार। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागांमधील जे काही अंदाज आहे, आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड तर हवे स्थिर। याचप्रमाणे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यामधील येथे नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक या पट्ट्यांमधील काही उष्णता, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण इथं राहणार आहे। आता कोकण आणि मुंबई विभाग, आता सर्वसाधारण सर्व जे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता इथं दाट वर्तवण्यात आलेली आहे। आता मुंबई, ठाणे त्याचप्रमाणे पालघर परिसरातील ढगाळ वातावरण राहील आणि अधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील। याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील पात्र काही ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे। समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना आणि मच्छी बांधवांना समुद्रात जवळची काळजी घ्यायची आहे। आता वातावरणामध्ये मोठा बदल इथं झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, पुणे आणि सातारा, पुणे सातारा जे काही मध्य ठिकाणी आहे, तर आता जे काही शहराच्या भागाने समुद्र आहेत, तर अशांना अलर्ट इथं सांगितलेलं आहे। याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस इथं सांगण्यात आलेला आहे। आता जोरदार काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, तर यामध्ये 24 तासांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने जे काही वारे वाहत आहे। याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट इथं देण्यात आलेला आहे। आता या काही भागांमध्ये ऊनसुद्धा तपत आहे। आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, आता मराठवाडा भागांमधील जे काही शेतकरी बांधवांनी इथं जे काही सूचना देण्यात आलेली आहे, म्हणजे पेरणीला घाई करू नका, हे ढगाळ वातावरण असे 2 ते 3 दिवस इथं राहणार आहे। आता 22 ते 23 पासून सुरळीत पाऊस इथं सुरू होण्याची दाट शक्यता इथं आहे। आजपासून जे काही तुफान पाऊस काही जिल्ह्यांमध्ये इथं होणार आहे, काही जिल्ह्यात होणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलेलं आहे।